सो हे गाईज वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग। जसं की तुम्हाला माहिती आहे उद्या 14 एप्रिल आपल्या बापाची जयंती आहे आणि त्यासाठीच आज आम्ही चाललो आहे 13 तारखेलाच 11च्या ट्रेननी खोपोलीत आंबेडकर पुतळ्याच्या इथे, बिकॉज तिथे रात्री 12 वाजता खूप मोठ्या प्रकारे जल्लोष साजरा केला जातो। आणि माझ्यासोबत आहे पॅराडाईज गँग आणि प्लस मम्मी आणि कांचीसुद्धा आम्हाला जॉईन झाले। सो लेट्स गो। तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। बाय। संविधान घर आहे तर आपलं घर असते संविधानाचं घर आहे। घराच्या भिंती आहे, दरवाजे आहे, हे नागरिकांची कर्तव्य आहेत, हे नागरिकांचे हक्क आहेत आणि संपूर्ण आपली सगळ्यांची प्रोसेस कशी झाली निर्मिती ते आपण इथे मांडलेली आहे। तुम्ही वाचा हवं असेल तर आणि हे संपूर्ण समोर जे आहे त्याची प्रास्ताविक आपण एक डिवाईड केलेलं आहे। समजा भारत कसा घडवावा, आपली काय जे कर्तव्य नागरिकांची आहेत, जबाबदार नागरिकांचे काय काय, सरकारची जबाबदार काय काय, सगळं आपण डिस्क्रिप्ट केलेलं आहे। थोडक्यात या दादांनी आम्हाला हे सांगितलं की हे जे ह्या वर्षीचा देखावा आहे हा एक घर बनवले जे की संविधानाचा घर आहे आणि यामध्ये संविधानामध्ये नेमकी काय काय आहे म्हणजे माणसाचे हक्क, माणसाचे अधिकार, त्यानंतर माणसाचे कर्तव्य, काय काय सगळं इन डिटेल्स त्यांनी जितकं कमी वेळात आपल्याला शिकता येईल संविधानाचं पुस्तक वाचण्यापेक्षा ते ह्यावर्षी खोपोलीतल्या भानवत बौद्धवाड्यातील नागरिकांनी आपल्याला ह्या देखाव्यातून सांगितलं आहे। जस्टिस समता, इक्वॅलिटी, स्वातंत्र्य, फ्रीडम। तुम्ही उजेड देताना माझा नवरा एक व्हिडिओ उजेड द्यायला गेलो त्यांचा फोटो काढला। माझे परममित्र आदरणीय ओवाल साहेब यांचे मनापासून मी अभिनंदन व्यक्त करतो की त्यांनी या कार्यक्रमासाठी 134 किलो जयंती आहे म्हणून 134 किलोचे लाडू येथे वाटप करण्यात आहे। त्याबद्दल मी खोपोलीकरांच्या वतीने आणि सर्व भीमसैनिकांच्या श्री सरण आणि पंचशील ग्रहण करायचं आहे।
आयोजकांना एक विनंती करतो की त्यांनी समोरील रस्ता खुला करून द्यायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, छत्रपती शिवाजी महाराज की. कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला, माझ्या बा भीमाचा जन्म आम्हाला माणूस बनवून गेला. सर्वांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या मोबाईलची लाईट ऑन करायची आहे.
हॅलो हॅलो, शेवटचे 5 मिनिटं डीजे वाजवण्यात येणार आहे. शेवट संध्याकाळी लँड, उद्या सकाळी लँड होतील ते. पाणी तरी बघ जा ना कुठे भेटतंय का. पाणी बघ ना कुठे भेटतंय का. पाणी लागलंय. मी का विहीर आहे मला पाणी लागलंय. मग काय चला ना नाईट हाऊस माझ्या पोराला लॉंग ड्राईव्ह. हो काका कुठे गेले. काका कुठे गेले. मी रुसले तुमच्यावर जिजू. तू का तुमची पोरगी बघा आणि माझं वजन बघा. बघ सगळ्यांना उचलली माझ्या पोराला उचलला का. मग काय काय असं का बिना गाणं का उचलून घ्यायचं. अगो बाबू मी कसं काय उचलणार ते. काका गेले पुढे निघून. कुठे थांबा थांबा आता येतील थांबा. तिथे बसा सगळे तिथे बसा पाणी पिया. आपल्याला पटत. आदित्य बाळा ये बाळा ये ये आता तिला मी बघा कुठे नेतो तर पकड बाय. तू आता इकडे उचला ना आता बघून हिंमत. तिलाच एकटीला उचलून नाही घेतली तुम्ही. सोडा ना बॅट पडेल. श्रेयाला तर बाला
कसा धरलाय तुला उचलता पण येत बाईक दारू पिऊन कडे पैसे पडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा थोडं सगळी घेऊ पाणी प्या पाहिजे काय गार नाहीये पाणी पाणी कुठं गार आहे पाणी गार आहे क्या इथं पाणी पिता काय झालं सांग आता ताई झालं आता हे बरोबर बोलले हे गायकवाड काका आणि देवेंचा तोंड या ठिकाणी बंद केलेलं आहे मिसेस गायकवाडांनी आणि आता कसं चाललंय बघ पुढे पुढे तोंड बंद आता कसं झालंय आता कसं वाटतंय गारे गारे गार वाटतंय अगदी मनासारखं झालेलं आहे आमच्या समोर बोला ना डीजे वाला पण होता जे नवरे बोलतात की बायकांची अक्कल ही अक्कल गुडघ्यात आहे बरोबर आहे याचा पल्ला अच्छा होता है क्या ऐसा पत्ता है क्या नाही मी धावते या वी आर रेकॉर्डिंग ताई ताई एक नंबर फोटो नाइंसाफी करतीये थांब रुको ताई कर मला आवडलंय आई वाली क्लिप टाकायची हा दिस इज लव्ह बर्ड्स भांडतात जास्त आणि प्रेम दिस इज आय लव्ह बर्ड दिस इज सो अशाच रीतीने आता आपण करतो हा ब्लॉग एंड. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.